सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। सिन्नर तालुक्यातील पांगरी बुद्रुक या गावातील पारंपरिक वहिवाटी रस्ता प्रकरण पुन्हा एकदा तापले असून आज सिन्नर तहसीलदार कार्यालयासमोर महिलांसह नागरिकांनी ठिय्या आंदोलन केलंय। संबंधित वहिवाटी रस्ता आदेशानुसार अद्याप पूर्णपणे मोकळा करण्यात आलेला नसल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केलाय। आंदोलनाचे नेतृत्व अरुण पांगारकर यांनी केले असून यापूर्वीही सदर प्रकरणासंदर्भात अनेकदा निवेदन आणि स्मरणपत्र देण्यात आले। प्रशासनाकडून वारंवार पाठपुरावा करूनही प्रत्यक्षात रस्ता मोकळा करण्यात आलेला नसल्याचे आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे। प्रशासनाने व्हिडिओ व छायाचित्रांच्या आधारे रस्ता मोकळा झाल्याचे उत्तर दिले होते, मात्र प्रत्यक्ष परिस्थिती वेगळी असून शेती वाहनांच्या ये-जा संदर्भात अजूनही अडचणी कायम असल्याने स्थानिक शेतकऱ्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावं लागत असल्याचं उपस्थित शेतकऱ्यांनी सांगितलं। दरम्यान आंदोलनाची तीव्रता वाढल्यानंतर तहसीलदार साहेबांनी आंदोलनस्थळी भेट देत आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली आहे। यावेळी 28 मे रोजी संबंधित ठिकाणी प्रत्यक्ष पाहणी करण्यात येईल असे लेखी आश्वासन तहसीलदारांनी दिले। त्यानंतर आंदोलनकर्त्यांनी आंदोलन तात्पुरते स्थगित करण्याचा निर्णय घेतलाय। या आंदोलनामुळे काही काळ तहसील कार्यालय परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते। आता 28 मे रोजी होणाऱ्या प्रत्यक्ष पाहणीकडे सर्वांचे लक्ष लागले। नमस्कार बांधवांनो, तर आज या ठिकाणी आमच्या महिला भगिनी तहसीलदार साहेबांच्या दालनासमोर ठिय्या आंदोलनासाठी बसलेल्या आहेत। आमचं प्रशासनाला सुरुवातीलाच आव्हान आहे की जर आम्ही काही बेकायदेशीर वागत आहोत असं आपल्याला वाटत असेल तर आमच्यावर खुशाल कायदेशीर कारवाई करावी। कोणत्याही होणाऱ्या परिणामाला सामोरं जाण्यासाठी आम्ही तयार आहोत। यासाठी आमच्यावर जो प्रसंग गुदरलेला आहे तो प्रथम आपण समजून घ्यावा। आमचा केस नंबर आहे रिव्हिजन केस नंबर 256/2023। गेल्या जवळजवळ 6 वर्षांपासून वहिवाटी रस्त्याची गंभीर समस्या आम्ही सोसत आहोत। या वहिवाटी रस्त्याची समस्या कशी निर्माण झाली याचा पूर्ण इतिहास मी आपणाला आता सांगणार आहे। कृपया आपण शांततेत समजून घ्यावं आणि सहानुभूतीपूर्वक आमचा विचार व्हावा एवढीच अपेक्षा आहे। पांगरी बुद्रुक तालुका सिन्नर जिल्हा नाशिक या ठिकाणी आमची जमीन आहे। गट नंबर 158, 159 आणि 160 या गटांमध्ये जाणारा रस्ता जवळजवळ 150 वर्षांपूर्वीचा जुना रस्ता। या दाम्पत्याने अनधिकृतरित्या अडवलेला होता। या संदर्भात आम्ही प्रथमतः यांच्याकडे तक्रार दाखल केलेली होती। त्या दरम्यान बबन सोपान पगार या व्यक्तीने रस्त्याच्या खोट्या नकाशाचे दाखले सादर करून न्यायालयाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला। त्या संदर्भात कायदेशीर कारवाई व्हावी यासाठी 3 वर्षांपूर्वीच आम्ही तहसील कार्यालयात तक्रार दाखल केलेली आहे, परंतु तहसील कार्यालयाने अद्यापही त्याच्यावर कोणतीही दखल घेतलेली नाही। त्यानंतर माननीय तहसीलदार एकनाथ बंगाळे साहेबांनी जो निकाल दिला तो संपूर्ण बेकायदेशीर आणि चुकीचा होता हे आम्ही म्हणत नाही। खुद्द माननीय उपजिल्हाधिकारी साहेब यांनी आपल्या निकाल पत्रकात ते नमूद केलेलं आहे। त्यानंतर एकनाथ बंगाळे साहेबांचा निकाल आमच्या विरोधात गेल्यानंतर आम्ही माननीय प्रांताधिकारी मॅडम हेमांगी भामरे पाटील
यांच्याकडे अपील केलं, परंतु त्यांनी 3 वर्ष प्रकरण प्रलंबित ठेवलं. म्हणजे एक प्रकारे न्याय प्रलंबित ठेवणं म्हणजे न्याय नाकारण्याचाच प्रकार आहे. त्यांना आम्ही विनंती केलेली होती की निकाल तुमचा 10 वर्षांनी लागू द्या, काही हरकत नाही, पण सध्या आमची गैरसोय टाळण्यासाठी तात्पुरत्या स्वरूपात आम्हाला रस्ता रिकामा करून द्या. त्यांनी सांगितलं की फक्त आठवडाभर थांबा. पुढची तारीख आम्ही पुढच्या आठवड्यातच ठेवलेली आहे, परंतु पुढचा आठवडा करता करता त्या ज्या गायब झाल्या, 3 वर्ष त्या पुन्हा आल्याच नाहीत. शेवटी आम्ही आमरण उपोषणाला सुरुवात केली 16 मार्च 2026ला. तेव्हा कुठे झोपलेल्या प्रशासनाला जाग आली आणि 25 मार्च 2026 ही आमची निकालाची तारीख ठरली. माननीय उपजिल्हाधिकारी साहेब महेश जमदाडे साहेब यांनी तत्कालीन तहसीलदार एकनाथ बंगाळे साहेब यांचा निकाल बेकायदेशीर ठरवून आमच्या बाजूने निकाल दिला आणि माननीय तहसीलदार सध्याचे माननीय सुरेंद्र साहेब देशमुख साहेब यांना तत्काळ रस्ता खुला करण्याचे आदेश दिले. तदनुसार देशमुख सरांनी मंडळाधिकारी सुनील काकड यांना रस्ता खुला करण्याचे आदेश दिले. मंडळाधिकारी साहेब यांनी रस्ता खुला केला हे खरं, परंतु रस्ता खुला करताना त्यांनी कारवाई अपूर्ण ठेवली. सदर रस्ता खुला करत असताना बबन पगार यांनी अंगावर पेट्रोल ओतून घेतलं. त्याची बायको आणि मुली अक्षरशः JCB समोर झोपल्या. मग अशा पद्धतीने सरकारी कामात व्यत्यय आणणाऱ्यावर कारवाई करायचं सोडून आमच्या मंडळाधिकारी महाशयांनी रस्ता खुला करण्याचं काम अपूर्ण ठेवलं आणि प्रत्यक्षात अहवाल तयार करताना मात्र रस्ता यशस्वीरित्या खुला केला असा अहवाल तयार केला. त्याचे व्हिडिओ माननीय तहसीलदार साहेबांना सादर केले. आम्ही तहसीलदार साहेबांना वारंवार भेटलो, उपजिल्हाधिकारी साहेबांना सुद्धा वारंवार भेटलो की सर तुम्ही रस्ता खुला केला इथपर्यंत गोष्ट खरी आहे, पण त्या रस्त्यातून ट्रॅक्टर जाऊ शकत नाही, हार्वेस्टर जाऊ शकत नाही, पिकअप जाऊ शकत नाही. शेती उपयोगी जर वाहने तिथून जाऊ शकत नसतील तर आम्ही केवळ पायी पायी त्या रस्त्याने जायचं का? मग अशा रस्त्याचा आम्हाला असून नसून उपयोग काय? त्यावेळेस माननीय तहसीलदार साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलेलं होतं की मी मंडळाधिकारी साहेबांना सांगतो आणि तुमचा जी समस्या आहे ती मार्गी लावतो. आता काल तहसीलदार साहेबांचं पत्र भेटलं. आम्ही पुन्हा उपोषण चालू केल्यानंतर ते म्हणतात की मंडळाधिकारी साहेबांनी जे व्हिडिओ सादर केलेले त्यामध्ये तर रस्ता एकदम व्यवस्थित खुला झालेला दिसतो. माननीय तहसीलदार साहेबांना माझी विनंती आहे की सर कृपया जनतेच्या समस्या जनतेत येऊन तपासून बघा. केवळ खुर्चीवर बसून जागेवर गोळ्या मारू नका, जागेवर तर्क वितर्क करू नका. म्हणून आम्ही तुम्हाला विनंती करण्यासाठी आलेलो आहोत की सर आपण जागेवर या. आम्ही हार्वेस्टर आणतो, कुटीचा ट्रॅक्टर घेऊन येतो, तो त्या रस्त्यातून आम्हाला तुम्ही घालून दाखवा. त्या ठिकाणी फिरंग्यांचे झाडं अजून तसेच ठेवलेले. या फिरंग्यांच्या काट्या 4 दिवसांनी इतक्या वाढतील की रस्ता पूर्णपणे लॉकअप होईल आणि मग बळजबरी त्या रस्त्यातून आम्ही जाण्याचा प्रयत्न केला की प्रतिवादी पुन्हा आमच्याशी भांडायला मोकळा. म्हणजे अशा पद्धतीने प्रशासन समस्या मिटवायला आहे का भांडणं पेटवायला आहे अशी शंका या ठिकाणी निर्माण होते. आज या ठिकाणी या प्रशासनाने भ्रष्टाचार केलेला आहे असा संशय घ्यायला जागा निर्माण झालेली. दुर्दैवाने फक्त पैशांची देवाणघेवाण याला भ्रष्टाचार म्हटला जातो. पैशांची देवाणघेवाण झाली की न झाली हे सिद्ध करणं आमच्या अवाक्या बाहेरचं आहे. पण उपलब्ध जे कागदपत्र आहे, नकाशाचे खोटे दाखले, त्याच्यानंतर तहसीलदारांनी दिलेला बेकायदेशीर निकाल
हे पाहता मी तुम्हाला प्रश्न विचारतो की असे जे गंभीर त्रुटी असलेले जे उद्योग आहे ते बिना पैशाची देवाणघेवाण घेतल्याशिवाय होऊ शकतात का? आणि सर्वात महत्वाचा विषय, मी तर शासनाला सुद्धा विनंती करतो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि अगदी आपले भारताचे पंतप्रधान मोदी साहेबांना सुद्धा विनंती करतो की सर, भ्रष्टाचाराची व्याख्या बदला. केवळ पैशाची देवाणघेवाण म्हणजे भ्रष्टाचार नाही, तर बेकायदेशीर आणि चुकीचं काम जर कागदपत्रानुसार सिद्ध होत असेल तर त्याला सुद्धा तुम्ही भ्रष्टाचार ठरवा. म्हणजे याच्यामुळं भ्रष्टाचारी सापडणं जास्तीत जास्त सोपं होईल. याच्यामध्ये नक्कीच भ्रष्टाचार झालेला आहे. दुर्दैवाने आपल्या देशातील व्यवस्था प्रत्येक गोष्टीचा पुरावा देण्या एवढी सक्षम नाही आणि म्हणून प्रत्येक आर्थिक देवाणघेवाणीचा पुरावा देता येणे शक्य होत नाही. आणि म्हणून या ठिकाणी भ्रष्टाचारी अंधारात पैसे घेतात आणि सुटतात. आणि म्हणून माननीय तहसीलदार साहेबांना हीच विनंती आमचा महिला वर्ग करणारे की सर, कृपया आपण तारीख द्यावी आणि त्या तारखेला येऊन प्रत्यक्ष तुम्ही रस्त्याची जागेवर येऊन पाहणी करावी. आम्ही आमचं ठिय्या आंदोलन थांबवतो. पण जर तुम्ही आमची समस्या समजून घेतली नाही तर आम्ही आमचं ठिय्या आंदोलन थांबवणार नाही. तुम्ही आमच्यावर कायदेशीर कारवाई केली तरी चालेल. आमची माणसं तिथं उपोषणाला बसलेली आहे. त्यांना उपाशी मारण्यापेक्षा आम्हाला तुम्ही तुरुंगात टाकलं तरी हरकत नाही. आम्ही तुरुंगात सुद्धा आमरण उपोषण करू. अशा पद्धतीने हाल होऊन मरण्यापेक्षा अन्यायाविरुद्ध लढताना जर मरण आलं तर ते आम्ही आमचं भाग्याचं मरण समजू. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार, मी मोनाली हरीश पांगारकर. आमच्या रस्त्याचं आज 3 वर्षापासून हे प्रकरण चालू आहे. 3 वर्ष झाले. आमचा रस्ता पहिले जे तहसीलदार त्यांनी बेकायदेशीर काढला. आमचा पहिला रस्ता पाण्यातून आहे. आज पण आम्हाला जर पाऊस झाला तर जवळजवळ कमरा इतकं पाणी असतं, त्या पाण्यातून जावं लागतं. आणि जो बबन पगार आहे त्यांनी तिथं पाण्यातून लाईटची केबल टाकली, ते पण आम्ही तहसीलदार त्यांना सगळ्यांना दाखवलंय, तरी सुद्धा आम्हाला तिथूनच यावं जावं लागतं. तो पहिला रस्ता बेकायदेशीर काढला आणि आम्हाला पुन्हा तिथूनच रस्ता दिला. त्यापेक्षाही जास्त नदीपात्रात सरकावला. तो रस्ता मोठ्या पांगरीत पाहिजे छोट्या पांगरीत नेऊन घातलाय. आणि जो बबन पगार आहे त्याची जमीन फक्त 5 बिघे, तर त्यांनी ते अतिक्रमण केलंय जवळजवळ 10 गुंठे. मग हे लोक ते अतिक्रमण का काढत नाही, त्याचे खरेदीचे पेपर का मागवत नाही. आणि ज्यावेळेस मी त्यांना मंडळाधिकाऱ्यांना बोलले तुम्ही रस्ता रिकामा केला, तिथून आमचा हार्वेस्टर जाईल का, आमचा अर्धा एकर ऊस होता, अक्षरशः आम्ही जनावरांना वाटला. आज 2 एकर मका उभी आहे, कुठेच ट्रॅक्टर येऊन पाठीमागे जात्या, त्याची नुकसान भरपाई कोण देणार? त्या मकाला उन्हात आणत पाणी भरलं तर हे अधिकारी आले होते पाणी भरायला, त्याची नुकसान भरपाई द्यावी जर आम्हाला रस्ता खुला नाही केला. आणि जोपर्यंत तारीख देत नाही आम्हाला कधी येणार रस्ता बघणार तोपर्यंत आम्ही उठणार नाही. पहिलं उपोषण आमचं 25 दिवस झालं. आता पण 18 तारखेपासून उपोषण चालू आहे. यांच्या मिस्टरांचा 205 वर बीपी गेला, यांचा 285 बीपी गेला आणि यांचं छातीचं ऑपरेशन झालेलं आहे, यांचा हाय बीपी आहे. प्रत्येक पेशंट आहे. माझा सुद्धा बीपी लो होतो. आम्ही पेशंट असून इथं बसलो तरी तुम्ही आमची दखल घेत नाही का? आमची दखल नाही घेतली तर आम्ही बावनकुळे साहेबांच्या केबिनला जाऊ, तिथं जर दखल नाही घेतली तर. एवढं बोलून माझे मी 2 शब्द संपवतो. जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी संघर्ष उबाळे, सिन्नर.